नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण 7 दिवसाचे 7 नाश्त्याचे प्रकार बघणार आहोत. तर इथे मी पहिला प्रकार घेतलेला आहे. तर 1 वाटीभर मटकी घेतलेली आहे आणि 1 वाटीभर मी त्याच्यामध्ये 1-2 तास तांदूळ भिजत घातले होते. 1 वाटीभर ते टाकून घेतलेले आहे. तर अर्धी वाटी दही, अर्धी वाटी रवा टाकून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्येच मी थोडेसे आल्याचे तुकडे आणि 2 हिरव्या मिरच्या कापून त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि एक अर्धी वाटी त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात. तर पाणी आपल्याला नंतर टाकायचं आहे, त्यामुळे आपण थोडंसं आता कमी टाकून घेऊयात. तर मी आता इथे एक तडका मारून घेतलेला आहे. तर इथे जिरे मोहरीचा आणि तेलाचा तडका त्याच्यात ओतून घ्यायचा आहे आणि आता मी तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते. तुम्ही ह्या पद्धतीचं बॅटर तयार करून घ्या. तर मी थोडंसं तुम्हाला दाखवलं तेवढं पाणी घातलेलं आहे आणि एकदम 2 चमचे नंतर मी घातलेलं आहे पाणी, ते तुम्हाला दाखवलेलं नाही. तर बघू शकता या पद्धतीचं तुम्हाला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर आता आपण काय करूयात, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. खूप मस्त असा हा नाश्ता होतो आणि एकदम कमी तेलकट आपण हा नाश्ता करणार आहोत. तर आता त्याच्यामध्ये मी 1 पाव चमचा जो इनोचं फ्रूट सॉल्ट असतं का ते टाकून घेतलेलं आहे. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इनो टाकल्यानंतर आपल्याला हे जास्त ढवळत बसायचं नाही. थोडा वेळ एखाद मिनिट आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला जे बॅटर आहे का, आपल्याला त्याचा पदार्थ तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इनो टाकल्यानंतर याला झाकून वगैरे ठेवण्याची काहीच गरज नाही. तर आता मी एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण ही बॅटर जे आहे का ते ताटामध्ये ओतून घेऊयात. तर तुम्ही ह्या पद्धतीचा नाश्ता कधी बनवलाय का मला नक्की सांगा कमेंट करून. आणि चवीला तर एकदम भन्नाट आहेच, पण आपण एकदम कमी तेलकट हा नाश्ता बनवलेला आहे. तर तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीचा नाश्ता, तुम्हाला नक्कीच आवडेल. मुलांना पण आवडेल आणि मोठ्यांना पण सर्व घरातील सर्वांनाच हा नाश्ता नक्की आवडेल. तुम्ही मुलांना डब्यासाठी सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा हा प्रकार तुम्ही करू शकता. तर आता आपण काय करूयात, याला व्यवस्थित असं टाकून घेऊयात. मी थोडंसं लाल तिखट वरतून भुरभरून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी उकळलेलं आहे. तर आता कढईमध्ये मी हे जे ताट आहे का ते ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती झाकून एक 10 मिनिटं त्याला स्टीम करून घ्यायचं आहे. तर बघू शकता 10 मिनिटानंतर मस्त असा आपला हा नाश्ता तयार आहे. तर आता त्याच्या वड्या पाडून घेऊयात आपण. आता मी इथे एक फोडणी तयार केलेली आहे. तर इथं तुम्ही फोडणी न करता तसाच हा नाश्ता खाल्लात तरी चालतो. कारण आपण त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ घातलेलं आहे. हिरवी मिरची आपण हिरवी मिरची त्याच्यामध्ये घातलेली आहे आणि नंतर वरतून मी असा तडका दिलेला आहे. तर बघू शकता मस्त असा आपला हा नाश्ता तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. तर बघू शकता एकदम ताटाला अजिबात चिकटलेला नाही आणि किती मस्त असा आपला हा नाश्ता झालेला आहे. आणि एकदम वेगळ्या पद्धतीचा आणि वेगळ्या चवीचा हा नाश्ता आहे. तुम्ही नक्की करून बघा. तर मी याच्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. आता आपण लगेच दुसऱ्या नाश्त्याला सुरुवात करूयात. तर आता दुसरा नाश्ता बघूयात. तर इथे मी 1 बाउल घेतलेला आहे. त्याच्यात अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 2 वाट्या मी इथे तांदूळ घेतलेले आहेत. तर आता याला स्वच्छ धुवून आपल्याला 2 ते 3 तास भिजत ठेवायचं आहे आणि अर्ध्या वाटीला थोडी कमी मी हरभरा डाळ घेतलेली आहे. आता याला छान असं आपण स्वच्छ धुवून याला भिजत घालून ठेवूयात. तर बघू शकता डाळी मस्त भिजलेल्या आहेत. आम्ही 1-3 तास डाळी भिजत ठेवल्या होत्या. तर आता आपण मिक्सरला ह्या बारीक करून घेऊयात. तर बघू शकता बॅटर तयार आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आम्ही 2-3 त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि इथे एक कांदा घेतलेला आहे. एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो टाकून घेऊयात. खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्या भाज्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता. तर मी इथे एक गाजर घेतलेला आहे किसून, ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊयात. याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर हा पण नाश्त्याचा पदार्थ आहे का, तो पण खूप मस्त असा होतो. तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. तर हा पण नाश्ता तुम्ही बनवलेला आहे का या पद्धतीचा मला कमेंट करून नक्की कळवा. तर तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. मी थोडंसं याच्यात इनो फ्रूट सॉल्ट टाकून घेतलेलं एक अर्धा चमचा. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर आता आपल्याला याचे अप्पे बनवायचे आहेत. तर मी अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे आणि जे बॅटर आहे का ते आपल्याला
मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्या पद्धतीने सोडून घ्यायचं आहे. पूर्ण आप्पे पात्र आपल्याला भरून घ्यायचं आहे. तर तुम्ही हे 7 दिवसाचं नाश्त्याचं तुम्ही 7 दिवस हे प्रकार मुलांना देऊ शकता बनवून. तुम्ही मुलांना डब्यासाठी देऊ शकता किंवा घरी नाश्त्यासाठी सुद्धा हे पदार्थ तुम्ही बनवू शकता. एकदम पौष्टिक असे हे पदार्थ आहेत आणि एकदम कमी तेलकट आपण हे पदार्थ केलेले आहेत. तर आता आपण काय करूयात, हे जे आप्पे पात्र आहे का, आता याला थोडंसं झाकून छान असे शिजवून घेऊयात आणि नंतर त्याची बाजू पलटी करून घेऊयात. बघू शकता एक 2-3 मिनिटानंतर आपले आप्पे एकदम कोरडे झालेले आहेत. आता आपण हे पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे छान असे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर बघू शकता खालची बाजू किती मस्त अशी भाजलेली आहे. आता आपण सर्व जे आप्पे आहेत का ते पलटवून घेऊयात आणि खालच्या बाजूने सुद्धा आपण हे आप्पे व्यवस्थित असे भाजून घेऊयात. तर तुम्हाला हा नाश्त्याचा पदार्थ कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बघू शकता आपले आप्पे मस्त असे भाजलेले आहेत आणि किती मस्त असं रंग आलेला आहे त्याला आणि एकदम चवीला तर खूपच भन्नाट असे आपले हे आप्पे लागतात. एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम कुरकुरीत आपले हे आप्पे होतात. तर तुम्ही हे आप्पे नक्की ट्राय करा एक वेळेस आणि मला कमेंट करून नक्की कळवा. तर आता आपण हे आप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता लगेच आपण तिसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर आता आपल्याला ही तिसरी रेसिपी पोह्यापासून बनवायची आहे. तर आपण पोहे तर नेहमीच बनवतो आणि नेहमीच खातो. पण हा पोह्याचा भन्नाट असा पदार्थ तुम्ही नक्की बनवून बघा. तर पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 2 पाण्याने आपल्याला हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि थोडंसं आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत. पाणी वगैरे ठेवायचं नाही. एकदम आपण पोहे करायला करतो का आपण त्या पद्धतीनेच पोहे करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला इथे पोह्याची भेळ बनवून घ्यायची आहे. खूप चवीला जबरदस्त अशी ही भेळ लागते. एकदम बाहेरची भेळ खायला तुम्ही विसरसाल अशी ही पोह्याची भेळ होते. तर इथे मी एक फोडणी तयार करून घेतलेली आहे. लाल तिखट, तेल आणि शेंगदाणे भाजलेले मी त्या फोडणीमध्ये घातलेले आहेत. आता हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत पोह्यामध्ये टाकून. आता इथे मी हिरव्या मिरच्या 2 चिरून घेतल्यात त्या टाकून घेऊयात. इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे ते टाकून घेऊयात. तर तुम्ही अशी पोह्याची भेळ कधी बनवली नसेल तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. आपण मुरमुऱ्याची भेळ तर नेहमीच खातो. या पद्धतीने पोह्याची भेळ केली तर ती एकदम चवीला अप्रतिम अशी लागते आणि करायला पण एकदम सोपी पद्धत आहे. तर आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे आणि जी हिरवी चटणी असते का ती टाकून घेतलेली आहे. आता इथे मी चिंच गुळाची चटणी केलेली आहे ती पण टाकून घ्यायची आहे. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. खूप सारी कोथिंबीर टाकून घेऊया त्याच्यामध्ये. खूपच चवीला भन्नाट अशी लागते. आता इथे लिंबू पिळून घेऊयात आपण. एकदम तुम्ही ठेल्यावाल्याची जी भेळ असते का ती पण खायला विसरसाल एवढी ही चवीला अशी भन्नाट लागते. तर आता खूप सारी कोथिंबीर टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि इथे आपल्याला थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. तर हा चाट मसाला टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर बघू शकता तयार आहे आपली ही भेळ. तर आता आपण ही भेळ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. मस्त अशी एकदम चवदार अशी आपली ही भेळ तयार होते. तर वरतून थोडीशी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकून याला सर्व्ह करूयात. तर तुम्ही ही भेळ नक्की एक वेळ करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका. एकदम चवीला भन्नाट अशी ही भेळ तयार होते. तर एकदम साधे-साधे आपण जे पदार्थ तयार करत आहोत का डब्यासाठी किंवा मुलांसाठी, घरच्यांसाठी, तर तुम्हाला ह्याच्यापैकी कोणता पदार्थ आवडला मला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ कुठल्या क्षणी आवडला तर नक्की लाईक करा. तर आता आपण पुढचा पदार्थ बघूयात. तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. तर इथे मी एक 4 तास हे तांदूळ भिजत घातलेले आहेत. 1 वाटीभर तांदूळ घेतलेले आहेत. तर आता आपण काय करूयात हे मिक्सरला बारीक करून घेऊयात. तर बघू शकता एकदम बारीक असं त्याचं पेस्ट तयार करून घेतलेली आहे मिक्सरला मी. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. तर मी इथे थोडे माझे छोट्या आकाराचे आहेत. तर मी इथे 2-3 बटाटे घेतलेले आहेत. तर आता आपण काय करूयात हे पण मिक्सरला बारीक करून घेऊयात.
तुमचे जर मोठ्या आकाराचे असतील तर तुम्ही 2 वापरले तरी चालतील. आता बघू शकता मस्त असं प्युरी तयार झालेली आहे आणि आता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्याप्रमाणे तुम्ही एक 3 ते 4 मिनटं याला व्यवस्थित असं फेटून घ्या. जेणेकरून आपण जो पदार्थ बनवणार आहोत का तो एकदम हलका-फुलका होईल आणि चवीला पण एकदम भन्नाट असा होईल. तर ही प्रोसेस आपल्याला करायची आहे एक 3 ते 4 मिनटं. तर मी याला छान व्यवस्थित असं फेटून घेते. एकदम असं फेटल्याने काय होईल आपलं जे बॅटर आहे का हलकं-फुलकं होईल आणि पदार्थ पण आपला छान असा होईल. तर मी आता याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे टाकून घेते आणि इथे मी 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. कोथिंबीर टाकून घेऊयात आपण आता याच्यामध्ये. जरा जास्त कोथिंबीर घालायची. खूप छान असा हा पदार्थ होतो. तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. बघू शकता बॅटर आपलं तयार आहे. तर इथे मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे. तर आता आपल्याला हे तांदळाचे आणि बटाट्याचे जे हे आहेत का पकोडे किंवा आपण भजी म्हणतो का ते करून घेऊयात. तर बघू शकता एकदम गोल-गोल होता येतं आणि एकदम तेलामध्ये छान असे फुलून येतात हे. तर आता आपण जेवढे बसतील का तेवढे तेलामध्ये टाकून घेऊयात आणि याला छान असं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात. तर आलटून-पलटून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. चवीला एकदम भन्नाट असे हे लागतात आणि एकदम कुरकुरीत आपली ही भजी तयार होतात. तुम्ही ह्या पद्धतीने एक वेळ नक्की करून बघा. माझी गॅरंटी आहे की तुम्हाला मुलांना, मोठ्यांना सर्वांनाच तुमच्या घरी आवडतील. तर बघू शकता मस्त अशी आपली ही भजी तळून तयार आहेत. एकदम गोल-गोल आकाराची आपली ही भजी तयार झालेली आहेत. तर मी इथे सॉस आणि हिरवी मिरचीसोबत सर्व्ह केलेली आहेत. तर तुम्हाला ही भजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपण आता लगेच दुसऱ्या पदार्थाला सुरुवात करूया. तर बघू शकता इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे दही टाकून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे एक चटणी तयार करून घ्यायची आहे. आता याच्यामध्येच मी 1 चमचाभर साखर घातलेली आहे आणि त्याला मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच एक तडका देऊन द्यायचा आहे आपल्याला. जिरं, मोहरी आणि मी इथे सुक्या लाल मिरच्या घेतल्या त्या टाकून घ्यायच्या आहेत. तर आता आपण काय करूयात मी इथे एक वाटीभर गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि 2 चमचे रवा असं प्रमाण घेतलेलं आहे. ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि याला थोडं-थोडं पाणी टाकून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर आपल्याला याच्या गुठळ्या न होता याचं बॅटर तयार करायचं त्यामुळे आपल्याला थोडं-थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे थोडं-थोडं पाणी टाकून याचं बॅटर तयार करून घेते आणि तुम्हाला पूर्ण बॅटर तयार झाल्यानंतर मला पाणी किती लागलं ते तुम्हाला सांगते. तर इथे मला 2 जे कप आहेत का ते आणि थोडंसं वरती पाणी लागलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये भाज्या टाकून घेऊयात. तर 1 टोमॅटो, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 कांदा आणि कोथिंबीर. इथे एक गाजर किसून घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात आणि खूप सारी कोथिंबीर टाकून घेऊयात. याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आपण मीठसुद्धा घालायचं राहिलेलं आहे याच्यामध्ये. तर अगोदर जे भाज्या घातलेल्या आहेत का त्या व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेऊयात, चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि याला पुन्हा एकदा एकजीव करून घेऊयात आणि पुन्हा मला थोडंसं घट्टसर बॅटर वाटत आहे तर मी पुन्हा एक अर्धा कप याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर पाणी आपल्याला थोडं-थोडं करून घालायचं आहे. एकदम पाणी घातलं तर आपलं बॅटर पातळ होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला थोडं-थोडं करीत असं पाणी घालायचं आहे. तर बघू शकता मस्त असं आपलं बॅटर तयार आहे. तर बघू शकता मागल्या कपामधलं थोडंसं पाणी उरलेलं आहे. अर्ध्या कपाला थोडं जास्त पाणी लागलेलं आहे. एकूण मिळून आपल्याला 1 पावणे 3 कप पाणी लागलेलं आहे. अगोदर 2 कप आणि आता 1 पाऊण कप. तर आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तव्याला अगोदर फ्रीट करून घ्यायचं आहे आणि तेल पाण्याने पुसून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचा जो डोसा आहे का किंवा धिरडं आहे का ते पसरवून घ्यायचं आहे.
आणि एकदम याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर हे धिरडं भाजताना आपल्याला घाई करायची नाही अजिबात. याला छान अशी याची एक बाजू भाजून घ्यायची आहे वरची आणि नंतर आपल्याला हे उलथून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायचं आहे. तर तवा मोठा असल्यामुळे थोडंसं आपल्याला हे असं सरकवत भाजून घ्यायचं आहे छान कुरकुरीत होईपर्यंत. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. तर बघू शकता मी उलथून घेतलेला आहे डोसा. आता कुरकुरीत होण्यासाठी खालची बाजू पण छान अशी भाजून घेऊयात आणि एकदम पातळ असे आपले हे धिरडे तयार झालेले आहेत आणि चवीला तेवढेच भन्नाट असे हे धिरडे होतात. तर आता आपण हे काढून घेऊयात आणि लगेच राहिलेले पण धिरडे ह्या पद्धतीनेच तयार करून घेऊयात. तर तुम्हाला ही धिरड्याची पद्धत आवडली का? मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला नक्की करून बघा. तर आपण हे 7 दिवसाचे 7 पदार्थ पाहिलेले आहेत. तर तुम्हाला ह्याच्यापैकी कोणता पदार्थ आवडला ते पण मला नक्की सांगा. तर आता आपण राहिलेले धिरडे ह्या पद्धतीनेच करून घेऊयात आणि आपण जी चटणी तयार केलेली आहे का त्यासोबत सर्व्ह करूयात. तर बघू शकता मस्त धिरडे तयार आहेत. तर आता लगेच पुढचा पदार्थ बघूयात. तर इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे. 4 तास मी इथे ही उडदाची डाळ भिजत घातलेली आहे. तर ती अशी गाळणीमध्ये उपसून घ्यायची आहे. तर मी एक वाटीने आपली जी भाजीची वाटी असते का त्या वाटीने मी 1 वाटी उडदाची डाळ भिजत घातली होती. आता आपण काय करूयात ती डाळ जी चाळणीवर उपसून ठेवलेली आहे का ती ठेवून देऊयात. आता आपण इथे एक वाटण तयार करून घेऊयात. तर हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं. आता ही जी डाळ आहे का ती व्यवस्थित अशी आपल्याला वाटून घ्यायची. पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायची आहे आणि मी थोडीशी अख्खी डाळ बाजूला ठेवलेली आहे. तर आता याच्यामध्ये एक कांदा घालायचा आहे आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते टाकून घ्यायचं आहे. थोडीशी चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे आणि एक अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे. कारण आपण हिरव्या मिरचीचा वापरसुद्धा केलेला आहे. आता आपण जी डाळ ठेवली होती का बाजूला ती टाकून घ्यायची आहे. थोडेसे तिळे टाकून घ्यायचे एक मोठा चमचा आणि इथे ओवा घेतलेला आहे. ओवा टाकून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने वडे उडदाचे केलेत का? मला ते पण नक्की कमेंट करून सांगा. खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि इथे मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर ते टाकून घ्यायचं. तर तुम्ही ज्वारीच्या पिठाऐवजी इथे बेसन पीठसुद्धा वापरू शकता. पण ज्वारीच्या पिठाने एकदम आपले जे वडे आहेत का कुरकुरीत असे होतात. त्यामुळे तुम्ही ज्वारीचं पीठच वापरा बेसनाऐवजी. तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता याला थोडा वेळ झाकून ठेवूयात आणि आता स्वच्छ हात धुवून घ्यायचे आहेत आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं, एक चिमूटभर आपल्याला खायचा सोडा आहे का तो टाकून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर वडे करायच्या अगोदरच आपल्याला हे जे खायचा सोडा आहे का ते टाकून घ्यायचं आहे. आपण अगोदर बॅटरमध्ये जे बाकी जिन्नस टाकले का त्यावेळेस सोडा नाही घालायचा, नंतर घालायचा. तर आता आपण याचे वडे थापून घेऊया. तर मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्या पद्धतीने त्याचे वडे थापून घ्या. तर तुम्ही एखाद्या प्लास्टिक पन्नीवर सुद्धा हे वडे थापून घेऊ शकता. पण हे हातावर पण असेच वडे थापायला सोपे जातात. तर आता आपण लगेच तेल तापवायला ठेवलेलं आहे गॅसवर. आता हे वडे जे आहेत का लगेच तळून घेऊयात. एकदम पातळ असे आपल्याला हे वडे थापून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मस्त असं आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण हे वडे तळून घेऊयात. तर आपल्याला हे कमी गॅसवर हे वडे तळून घ्यायचे आहेत. लो टू मीडियम गॅसवर अगोदर तेल तापून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस कमी करून आपल्याला हे वडे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. जर फुल गॅसवर तळले तर वडे आपले आतून कच्चे राहतील आणि एकदम कुरकुरीत होणार नाहीत. त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. कमी गॅसवरच पुन्हा. तर बघू शकता मस्त असे आपले हे वडे तयार आहेत. एकदम कुरकुरीत असे आणि चवीला तर एकदम भन्नाट असे हे वडे लागतात. तर हा पदार्थ पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता आपण हे काढून घेऊयात. बघू शकता दोन्ही बाजूने एकदम मस्त असे खरपूस असे आपले हे वडे तळलेले आहेत. आता राहिलेले पण ह्याच पद्धतीने तळून घेऊयात. तर तुम्ही हे सॉससोबत हिरव्या मिरचीसोबत सर्व्ह करू शकता. तर तयार आहेत आपले हे उडीद डाळीचे वडे. तर आता आपण लगेच पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात.
तर आता मिक्सरचं भांडं घेऊयात. त्याच्यात एक आलू जे सालटे काढून त्याला स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून असं मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात. अर्धी वाटी आपल्याला इथे मटार घालायचे आहेत. त्याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच आता 1 कप रवा घालून घ्यायचा आहे आणि इथे मी अर्धी वाटी ताक घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे बॅटर जे आहे का एक 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. तर आता आपल्याला इथे एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर मी इथे एक वाटी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मीठ घेतलेलं आहे आणि लाल तिखट घेतलेलं आहे. आता इथे मी घेतलेला आहे सुहानाचा पावभाजी मसाला. तर हा मसाला एक अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्याला हा मसाला आपला जो पदार्थ तयार करतो का त्याच्यामध्ये घालायचा आहे. तर इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तर याने काय होईल एकदम कुरकुरीत आपले हे जे डोसे आपण बनवणार आहोत का ते होतील. तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि इथे मी 1 पाव चमचा जो इनो फ्रूट सॉल्ट आहे का तो घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. थोडंसं त्याच्यावर 1 चमचा पाणी टाकायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याचे लगेच डोसे बनवून घ्यायचे आहेत. तर डोस्याचा तवा मी तापवायला ठेवलेला आहे. तर बघू शकता बॅटर किती मस्त तयार झालेलं आहे आणि एकदम आपण मटार घातल्यामुळे थोडंसं त्याला हिरवा पण कलर पण आलेला आहे. तर आता थोडंसं ताव्याला तेल आणि पाण्याने पुसून घ्यायचं आहे स्वच्छ. आता आपण इथे डोसा पसरवून घेऊयात. तर एक पळीभर बॅटर घ्यायचं आहे आणि ते व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्याप्रमाणे ताव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि मी जसा डोसा पसरवून घेत आहे का त्या पद्धतीने तुम्ही डोसा पसरवून घ्या. एकदम कुरकुरीत हा डोसा तयार होतो आणि चवीला पण एकदम भन्नाट असा लागतो. तर आता याला छान असं भाजून घेऊयात. तर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता डोसा मस्त भाजत आहे. थोडंसं इकडून तिकडून आपल्याला हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे कारण तवा माझा थोडा मोठा आहे. तर आता थोडंसं याला तेल पुसून घेऊयात आणि आता आपण जो मसाला तयार करून घेतला होता का तो थोडासा असा डोश्यावर पसरवून घेऊयात. रंग बघू शकता तुम्ही डोश्याचा किती मस्त असा आलेला आहे. तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. पूर्ण बाजूने आपण हा मसाला जो आहे का तो टाकून घेतलेला आहे. थोडासा कांदा आणि कोथिंबीर याच्यावर पसरवून घेऊयात आणि डोसा आपला कुरकुरीत झालेला आहे. तर आता आपण हा डोसा लगेच काढून घेऊयात आणि दुसरे पण डोसे या पद्धतीनेच आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही हा आलूच्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी करू शकता. तर बघू शकता रंग पण किती मस्त आलेला आहे डोशाला आणि एकदम कुरकुरीत आपला हा डोसा तयार आहे. तुम्ही ह्या पद्धतीने डोसा नक्की बनवून बघा. मुलं पण नक्कीच आवडीने खातील. तर मी हा सॉससोबत सर्व्ह केलेला आहे. तर तुम्ही एखाद्या चटणीसोबत सुद्धा सर्व्ह करू शकता. एकदम असा कुरकुरीत आपला हा डोसा तयार झालेला आहे. तर तुम्हाला ह्या रेसिपीपैकी कोणती रेसिपी आवडली कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.